मित्रांनो, 10वीच्या बोर्ड परीक्षेत 1 मार्कसाठी हा प्रश्न नेहमी येतो. दिलेले समीकरण रेषीय आहे की नाही ते ओळखा. कोणतेही समीकरण रेषीय आहे की नाही हे ओळखण्यासाठी फक्त 3 नियम लक्षात ठेवा. पहिला नियम आहे 2 चले असावी. इथे x आणि y हे 2 चल आहेत, बरोबर. c हा काय असतो? स्थिरांक किंवा कॉन्स्टंट. आणि a आणि b हे असतात सहगुणक. ठीक आहे. दुसरा आणि सर्वात महत्वाचा नियम, प्रत्येक चलाची कोटी 1 असावी. कोटी म्हणजे काय रे? कोटी म्हणजे घातांक. मग इथे x या चलाचा घातांक काय? 1. y या चलाचा घातांक पण काय? 1. म्हणजेच x आणि y या दोन्हींची कोटी काय आहे? इथे 1 आहे. आणि तिसरा नियम असतो a आणि b एकाच वेळी 0 नकोत. म्हणजे काय? a आणि b दोन्ही एकाच वेळी शून्य नसायला पाहिजेत. आता इथे a एकदा शून्य असेल तरी देखील चालेल. म्हणजे समीकरण फक्त एवढं असेल, by अधिक c बरोबर 0 तरी देखील चालेल. इथे a नाहीये म्हणजेच a काय असतो? इथे 0x अधिक by अधिक c असं ते समीकरण लिहू शकतो आपण. ठीक आहे. सेम b च्या बाबतीत b 0 असेल तरी देखील चालेल. म्हणजेच x अधिक 0y अधिक c बरोबर 0 असं समीकरण असेल तरी देखील ते रेषीय समीकरण असतं. कळलंय तुम्हाला? पण एकाच वेळी दोन्ही 0 नको. म्हणजे a पण 0 b पण 0 असं असायला नकोय. ठीक आहे. आता हे उदाहरण रेषीय आहे की नाही कसं ओळखणार आपण? 2 चल आहेत m आणि n, बरोबर. ह्या m ची कोटी किती आहे? 1. n ची कोटी पण किती आहे? 1 आहे, बरोबर. म्हणजेच हे रेषीय समीकरण आहे, बरोबर. आता हे समीकरण रेषीय आहे की नाही पाहूयात. पहा, इथे 2 चले आहेत x आणि y. x ची कोटी आणि y ची कोटी किती येतं? x खाली आहे, y पण खाली आहे, बरोबर. x ची कोटी इथं 1 दिसते, y ची पण 1 दिसते. पण x आणि y दोन्ही खाली आहेत. मग ज्यावेळी आपण त्यांना वरती आणू त्यावेळी त्यांची कोटी काय होईल रे? पहा, जर x ला खालून वरती आणलं तर x ची कोटी काय होणार रे? -1 होणार. अधिक सेम y च्या बाबतीत y ची पण कोटी काय होणार? -1 होणार. म्हणजेच यांची कोटी काय आली? इथे -1 आली आहे. याचाच अर्थ हे समीकरण रेषीय नाही, कारण याची कोटी 1 नाही. अशा प्रकारे कोणतंही समीकरण असू द्या ते आपण रेषीय आहे की नाही हे ओळखू शकतो. आता मला कमेंट करून सांगा, 0x अधिक 4y बरोबर 16 हे समीकरण रेषीय आहे की नाही आणि का? अशाच 10वी गणिताच्या सोप्या ट्रिक्ससाठी वसुंधरा फाउंडेशनला नक्की सबस्क्राईब करा.